पाठ. सज्जन हो, आत्मोपनिषद संत पाद पान 83 13वी पद्यरचना प्रथमार्थ आणि नंतर पद्यरचना वाचून आपल्या पुढे उलगडून दाखवत आहे. संत हे कृपा मेघ असतात, म्हणजे कृपा रूपी आशीर्वाद रूपी वर्षाव करणाऱ्या ढगासारखे असतात. ते सर्वांसाठी सारख्याच आर्द्रतेने आपल्या कृपेचा निरंतर वर्षाव करीत असतात. देव आणि संतांपुढे सारे सारखेच अजाण असतात. बालक खेळात रमलेले असले तरी त्याची माता अत्यंतिक सावधानतेने बालकावर लक्ष ठेवून असते. आपलं बालक कुठे चुकणार तर नाही ना याची काळजी घेत ती शांत निवांतपणे, परंतु बालकावर नीट लक्ष ठेवून असते. ती त्याच्या खेळात व्यत्यय आणत नाही, परंतु जर बालक कुठे चुकीच्या दिशेने गेलं तर जशी माता त्या बालकावर लक्ष ठेवून असते तसेच संत सर्वांवर प्रेमळपणे लक्ष ठेवून असतात. भ्रमात मायेत क्रीडा करणाऱ्या आपल्या लोकांना त्या भ्रमातून मायेतून सावरण्यासाठी संत मातेसारखे दक्ष असतात. जशी माता बालक वेडं वाकडं काही करू नये म्हणून दक्ष असते तशी. म्हणून माता आणि संत हे दोन्ही वस्तुतः मातृहृदयीच आहेत. संत मातृहृदयी आहेत याचा अर्थ सर्वांच्या कल्याणासाठी ते दक्ष असतात आणि माता ही तिच्या बालकाच्या नीट असण्याकडे सावध असण्याकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन असते. म्हणजे माता आपलं बालक चुकणार नाही याची जशी काळजी घेते तसेच संत रूपी माता संपूर्ण जन मायेत भ्रमात चुकणार नाहीत आणि त्याचं अकल्याण होणार नाही अशा तऱ्हेने संत हे मातेसारखी लोकांची काळजी घेतात आणि माता ही माता म्हणून आपल्या बालकाची काळजी घेते. माता आपल्या बालकाच्या हितासाठी सुद्धा दक्ष असते. संत ही भ्रममायेत गुरफटलेल्या जनांवर नीट लक्ष पुरवीत असतात. त्यांना ते माया मोहपाशातून मुक्त करण्यासाठी सदोदित उत्सुक असतात. राव आणि रंक हे संतांशी निरंक असतात. अंक म्हणजे काहीतरी मोजता येणार, गणना करता येणार. तर संतांच्या दृष्टीने राव श्रीमंत राजे आणि रंक गरीब दरिद्री, तेव्हा राजा असो श्रीमंत असो गरीब असो किंवा दरिद्री असो, संतांच्या दृष्टीने राव आणि रंक निरंक असतात. राव असो रंक असो त्यांना ते स्वतंत्र देह म्हणून पाहत नाहीत. राव आणि रंक हे निरंक आहेत, म्हणजे तत्वता पूर्णच आहेत. सर्वच प्राणी मात्र तत्वता देव आहेत. असं असल्यामुळे संतांच्या दृष्टीने रावाला वेगळी किंमत, श्रीमंताला वेगळी किंमत आणि रंकाला गरीबाला किंमतच नाही असं नसतं. म्हणून निरंक याचा अर्थ राव आणि रंक हे संतांच्या दृष्टीने निरंक असतात, म्हणजे गणनेमध्ये नसतात. ते वेगवेगळे समजलेच जात नाहीत. संतांकडून गरीब आणि श्रीमंत, उच्च आणि नीच हे वेगवेगळे समजले जात नाहीत. म्हणून अशा अर्थी संतांच्या दृष्टीने राव आणि रंक निरंक असतात, म्हणजे राव आणि रंक अशी वेगळी गणना संत कुणाची करत नाहीत. ते सगळीकडेच केवळ आणि केवळ आत्मतत्व म्हणून पाहतात. म्हणून जन जरी मायेत भोवंडत असले, भ्रमात फिरत असले तरी त्यांना दूर करण्यासाठी संत मातेसारखे कार्यदक्ष असतात. जशी माता आपल्या खेळणाऱ्या बालकाकडे लक्ष देऊन असते, ती त्याच्या खेळात व्यत्यय आणत नाही, पण तू जर त्याचं चुकीचं पाऊल पडलं तर लगेच ती त्याची काळजी घेते. तसं बालक चुकू नये म्हणून माता जशी दक्ष असते, तसंच तुम्ही आम्ही चुकू नये म्हणून संत रूपी माता कायमस्वरूपी दक्षतेने कार्यरत असतात. आणि अशी ही त्यांची दक्षता म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांनी सतत केलेला प्रेमवृष्टीचा वर्षाव आहे. आणि असे हे संत सतत वर्षती मेघवृष्टी धारा, तैसा वर्षत आहे संत तोची खरा. सतत जशा मेघवृष्टीच्या धारा, सतत जशा मेघवृष्टीतून जल पुरवठा व्हावा, सतत जैसे मेघ वर्षत राहावे, सतत जशी मेघांची वृष्टी होत राहावी, तशी सतत कारुण्याची, प्रेमाची आणि आत्मज्ञान रूपी दिशादर्शनाची
धारा संत तुम्हा आम्हासाठी त्याचा वर्षाव करत असतात. म्हणजे मेघवृष्टीचा सतत वर्षाव जनकल्याणासाठी होतो, तसा संत कृपेचा सतत वर्षाव जनकल्याणासाठी होत असतो. म्हणून या काव्याचं नाव आहे सतत वर्षती मेघवृष्टी धारा, तैसा वर्षत आहे संत तोची खरा. सतत जशा मेघवृष्टीच्या धारा वर्षाव करतात, तसाच संत रूपी मेघ त्यांच्या कृपावृष्टीचा आपल्यावरती सतत शिडकावा करत असतात. संत मेघ सतत कृपावृष्टी धारा वर्षाव करत असतो, जसा मेघ आपली वृष्टी सतत करत असतो. म्हणून सतत वर्षती मेघवृष्टी धारा, तैसा वर्षत आहे संत तोची खरा. हे आपल्या काव्याचं शीर्षक आहे. सर्व अर्थ सांगून झाला. आता काव्याकडे त्या अर्थाचं भान ठेवून लक्ष द्या. सतत वर्षती मेघवृष्टी धारा, तैसा वर्षत आहे संत तोची खरा. सर्वांसाठी आर्द्र सारखाच आहे संत कृपा मेघ, तैसा वर्षत आहे. सबल निर्बल सान तैसा थोर, राव आणि लंक संतासी निरंक. देवा पुढे सारे सारखे अजाण, संतांसाठी तैसे सारेच अजाण. बालकाचे लक्ष भ्रमात खेळात, मातेचे ते लक्ष परी बालकात. तैसे संत माय प्रेम रूपे लक्षती, जन सारे जरी भ्रमात क्रीडती. म्हणजे संत रूपी आई तशीच प्रेमाने सर्व जणांकडे लक्ष देऊन असते. जरी हे सर्व जन सर्वसाधारण जन बहुत जन जरी मायेमध्ये भ्रमामध्ये गुरफटले, तरी त्यांना मायेतून भ्रमातून दूर करण्यासाठी संत रूपी माता कायमच सजग असते, शांत दक्ष असते. ती कधीच आपणाला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही. असा हा संतांचा आर्द्र भाव तुम्हाला या काव्यातून प्रकट झालेला आहे. त्याचं आपण नीट चिंतन करा. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन, शुभ प्रभात.